फलटण, आवाज जनतेचा. हॅलो फलटणकर, मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांचं रोकठोकमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्याकडे आलेले आहेत सुपर्णा सनी अहिवळे, प्रभाग क्रमांक 2 मधून. तर चला आज त्यांच्याबरोबर रोकठोक गप्पा मारूयात. नमस्कार. तर माझा पहिला हा प्रश्न आहे की आता तुम्ही नगरसेविका म्हणून म्हणजे उमेदवारासाठी पदासाठी उभे आहात, तर मग प्रभागाला घेऊन तुमचं काय विचार आहेत की प्रभागात काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? प्रभागामध्ये माझ्या आधी मिस्टर नगरसेवक होते. अच्छा. माझे मिस्टर आधी नगरसेवक होते सनी अहिवळे. त्यांनी प्रभागामध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत. ब्लॉकची कामं असू देत, रस्त्याची कामं असू देत, वाचनालय आहेत, अशी कामं आम्ही नगरसेवकांच्या म्हणजे मिस्टर असताना ती झालेली आहेत कामं. आणि आता जर मला असं वाटतंय की जेव्हा मी नगरसेवक स्वतः उमेदवार आत्ता आहे आणि जेव्हा मी निवडून येणार आहे त्यावेळी मला प्रभागासाठी माझा एक एम असणार आहे की मी महिलांसाठी जास्तीत जास्त काम करावं. आणि हे माझं पहिल्यापासूनच एम आहे. कारण तुमच्या माहितीसाठी सांगते, मी एक सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट एक संस्था चालवते. त्या संस्थेमध्ये आम्ही खूप असे सामाजिक कामं घेतो. दरवर्षी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, परत ज्यांना गरजूंना शाळेसाठी फी कोणाची भरत नसेल तर आम्ही स्वतः ती भरतो. आणि अशा अनेक असे कामं आहेत आमचे की जे आम्ही संस्थेच्या मार्फत करतो. तर आता माझा पहिला एम असा असणार आहे महत्त्वाचा की ज्या माझ्या प्रभागातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी मला काही ना काही लघुउद्योग चालू करायचे आहेत. आणि ते लघुउद्योग मला मदत ह्याच्यासाठी मिळणार आहे की फलटण नगरपालिकेत जेव्हा मी जाईल तेव्हा जे बचत गट असणार आहे त्या बचत गटांच्या माध्यमातून ते मी पूर्णपणे मंगळवार पेठेसाठी काम करायला मी त्या बचत गटाच्या मार्फत सुरुवात करणार आहे. घरोघरी माझ्या ज्या महिला धुणं भांड्यासाठी बाहेर जातात त्या मी जास्तीत जास्त माझं जेवढं कार्यकाळ असणार आहे त्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 5 वर्षानंतरच्या काळात दिसेल की महिलांना जी प्रगती केलेली आहे त्याचं मी एक स्वतः पुस्तक काढून दाखवणार आहे की 5 वर्षामध्ये माझी महिलांसाठी केलेली कामं काय असणार आहेत. आणि त्यांना उद्योगधंद्यांसाठी काही ना काही भांडवल जे काही नगरपालिकेतनं म्हणजे आपले बचत गट आहेत त्यातनं जे काही मिळणार आहे भांडवल त्यातनं आम्ही ते उभं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू महिलांसाठी. अरे वा, छानच. तर मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक नगरसेवक म्हणून जे कामं असतात ते तर प्रभागातली करावीच लागतात, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं म्हणजे पर्सनली तुम्ही असं काय करणार आहात की जेणेकरून त्यांना लोकांना तुमच्या मदत होईल? पर्सनली काम असं होईल, आत्तापर्यंत जेव्हा मी प्रचार माध्यमातून जात होते तेव्हा मला काही महिलांच्या अडचणी निदर्शनास आल्या. त्या महिलांच्या अडचणी अशा होत्या, काही लोकांचे संसार जे होते, मुली आत्ता मंगळवार पेठेत काही घरी आहेत म्हणजे ज्यांचे संसारांत भांडणं झालेली आहेत, कोणाचे डिवोर्स केस चालू आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी त्यांना वकिलांकडे जायला फी नसते, काही नसते. आणि मुलींवरती जो अत्याचार होतोय काही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मंगळवार पेठेमधल्या मुली या मी आत्ता प्रचाराच्या दरम्यान बघितलं की त्या घरी आहेत ज्यांचं संसारामध्ये भांडण झाल्यामुळे त्या काही सासरी नांदू शकत नाहीत. आणि न नांदल्यामुळं काय होतं आहे, वकिलांच्या फीनी ते बेजार झालेले आहेत, त्यांच्याकडे एकतर पैसे कमवायचं साधन नाही आहे. तर त्या सर्वांसाठी आम्ही 1 महिन्यातनं अशी मिटिंग घेणार आहे. कोणाच्याही वैयक्तिक अडचणी असू देत, जेव्हा माझ्यासोबतच्या मीना काकडे आणि मी जेव्हा नगरसेविका म्हणून निवडून येणार आहे त्यावेळी आम्ही आधीच लोकांना सांगितलेलं आहे आम्ही स्वतःचं आमचं कार्यालय करणार आहे. त्या कार्यालयामध्ये हे 24 तास 12 तास आणि पूर्णपणे आम्ही वेळ देऊन रात्री अपरात्री कधीही तिथं महिला येऊ देत, कोणीही येऊ देत अडचण, आम्ही त्यावेळी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आमचं जे सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांच्यामध्ये आम्ही दरवर्षी 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार घेत असतो. तसेच दप्तर वाटपाचा कार्यक्रम असतो 10वी-12वीच्या मुलांना, शिवाय लहान मुलांपासून आम्ही दप्तर वाटायचा एक कार्यक्रम जून महिन्यामध्ये घेत असतो. तसेच त्या कार्यक्रमामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देतो. महिलांचे मनोरंजनाचे तर कार्यक्रम घेतोच, शिवाय महिलांना ज्या काही अडचणी आहेत त्याचंसुद्धा सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आम्ही कार्यरत कायम असतो. आता मीनाताई आणि मी जेव्हा नगरसेविका होऊ त्यावेळी आम्ही निर्धार केलेला आहे की आम्ही एक कार्यालय आमचं ओपन करणार आहे. आणि आम्ही ते महिलांना सांगितलेलं सुद्धा आहे की जेव्हा आम्हाला तुम्ही उमेदवार म्हणून आत्ता बघताय, पण जेव्हा तुम्ही आम्हाला मतं द्याल आणि आम्ही निवडून येईल त्यावेळी आम्ही तुम्हाला एक कार्यालय आमचं उभं करणार आहे. आणि त्या कार्यालयामध्ये आम्ही 24 तास अवेलेबल राहणार आहोत. आणि तुम्ही कितीही म्हणजे रात्री 12 वाजता जरी आम्हाला फोन केला, तुमची काही जरी अडचण असेल तरी आम्ही नक्कीच त्यावेळी तुमची ती अडचण
पूर्णपणे मदत, त्या अडचणीची जी काही अडचण असेल ती आम्ही मदत नक्कीच करणार आहे. आणि आम्ही मीनाताईंनी आणि आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही नगरसेवक झाल्यानंतर एक कार्यालय मंगळवार पेठेमध्ये चालू करणार आहे. त्या कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या महिलांच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या अडचणी आम्ही तिथे त्या अडचणीचं निर्माण करणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला त्या कार्यालयाचा पण सगळ्यांना फायदा होईल मंगळवार पेठ प्रभाग 2मध्ये. तर असं आमचं एक नियोजन आहे, दोघींचं पण आम्ही एक ते कार्यालय उभं करावं. वा. मग आता म्हणजे शेवटचंच मी विचारत नाही, उलटं मी तुम्हाला म्हणेल की तुम्हाला तुमच्या प्रभागातल्या लोकांसाठी तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. मी माझ्या प्रभागातल्या 2 या सगळ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना मी मनापासून विनंती करेल की यंदा मीना जीवन काकडे आणि मला तुम्ही एक संधी द्या. त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करणार आहे. पण त्याचबरोबर अडचणीच्या काळात किंवा चांगल्या काळात असू देत, तुमच्या वाईट काळात असू देत, आम्ही तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही यावेळी फक्त 20 तारखेला मतदानाच्या वेळी आमच्या दोघींना भरभरून साथ देणारच आहात. पण मी तुम्हाला इथनं या माध्यमांच्या तुमच्या वतीने म्हणते की आम्हाला तुम्ही एकदा संधी द्या. तसेच आमचे शमशेरदादांना सुद्धा कमळ या चिन्हावरती तुम्ही मतदान करा. तुमच्या माध्यमातून मी एवढंच नागरिकांना सांगते. सुपर्णाताई, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि आपली जी काही मतं होती किंवा जे काही लोकांविषयी तुमचे विचार होते हे तुम्ही इथे मांडले आणि आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, याबद्दल धन्यवाद. 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 चला तर मग भेटूया पुढच्या भागात. नवीन प्रभाग, नवीन उमेदवार. अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.